So let's study the phenomenon of capillarity. ओके, आता कॅपिलरिटी स्टडी करण्यासाठी सुरुवातीला कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय माहिती पाहिजे. ओके, कॅपिलरी म्हणजे काय किंवा कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय. तर ट्यूब हॅव्हिंग व्हेरी स्मॉल बोर इज कॉल्ड ॲज कॅपिलरी. म्हणजे अशी ट्यूब की ज्याचा डायमीटर काय असतो, इनसाइड डायमीटर स्मॉल असतो, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिलरी असं म्हणतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स राईट द डेफिनेशन ऑफ द कॅपिलरी. कॅपिलरी, ट्यूब हॅव्हिंग small bore is called as capillary. Tube having small bore is called as capillary. Okay, so once again capillary म्हणजे काय, अशी कुठलीही ट्यूब की ज्याचा इनसाइड डायमीटर काय असतो, कमी असतो. ओके, आता कॅपिलरी म्हणजे हा कॅपिलरीज कुठं असतात, तर फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लॉथ्स मध्ये देखील, टॉवेल मध्ये देखील कॅपिलरीज असतात किंवा ट्रीज मध्ये देखील कॅपिलरीज असतात. ओके, सो दीज आर द कॅपिलरी म्हणजे काय, ट्यूब्स हॅव्हिंग स्मॉल बोर इज कॉल्ड एज कॅपिलरी. आता हा कॅपिलरिटी फेनॉमिनन काय आहे लक्षात घ्या. सपोज अशा प्रकारे एका वेसल मध्ये काय आहे, वॉटर आहे, आणि याच्यामध्ये काय केली आपण, ग्लास ट्यूब डीप केली या पद्धतीनं, DIP डीप. ओके, ग्लास ट्यूब आपण जर डीप केली तर काय होणार आहे, याच्यामध्ये आउटसाइड लेवल जी आहे ती काय असणार आहे, लोअर असणार आहे, आणि इनसाइड लेवल जी आहे ती थोडीशी हायर असणार आहे. म्हणजे ग्लास ट्यूब मधली वॉटरची लेवल आउटसाइड लेवल पेक्षा थोडीशी काय असते, जास्त असते. याला काय म्हणायचं, कॅपिलरी राईज किंवा राईज ऑफ लिक्विड असं म्हटलं जातं. म्हणजे राईज ऑफ लिक्विड कोणाच्या बाबतीत होत आहे, जर वॉटरमध्ये काय केलं आपण, कॅपिलरी ट्यूब जर डीप केली तर. ओके, आता समजा हीच ग्लास ट्यूब, कॅपिलरी ट्यूब किंवा ग्लास ट्यूब आपण काय केली, मर्क्युरीमध्ये डीप केली तर काय होणार आहे, याच्यामध्ये मर्क्युरीमध्ये डीप केली तर आउटसाइडची लेवल काय असते, हायर असते, आणि इनसाइड लेवल जी आहे ती काय असते, लोअर असते. ओके, इनसाइड लेवल इज लोअर. म्हणजे इथं काय होणार आहे, फॉल ऑफ लिक्विड होणार आहे. इथं काय होणार आहे, राईज ऑफ लिक्विड, आणि या ठिकाणी काय असणार आहे, फॉल ऑफ लिक्विड. म्हणजे कॅपिलरीच्या आतली जी लेवल आहे, कॅपिलरीच्या आतली लेवल या बाहेरच्या लिक्विड लेवल एवढी नसते, एक तर त्याच्यापेक्षा ती वर असते किंवा त्याच्यापेक्षा खाली असते. हा जो फेनॉमिनन आहे यालाच काय म्हणतो आपण, कॅपिलॅरिटी असं म्हणतो. ओके, अँड देअरफॉर कॅपिलॅरिटीची डेफिनेशन काय येणार बघा, कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी म्हणजे काय, द फेनॉमिनन ऑफ rise or fall of liquid. Rise or fall of liquid. The phenomenon of rise or fall of liquid inside capillary. Inside capillary is called as capillarity. Okay, the phenomenon of rise or fall of liquid inside capillary is called as capillarity. म्हणजे कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये काय होतं, लिक्विड लेवल एक तर राईज तरी होते किंवा लिक्विड लेवल काय होते, फॉल तरी होते. हा जो फेनॉमिनन आहे यालाच काय म्हणतो आपण, कॅपिलॅरिटी असं म्हणतो. द फेनॉमिनन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी. ठीक आहे, आता या कॅपिलॅरिटीचे एक्झाम्पल्स काय काय बघा. एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलॅरिटी. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज ऑइल रायझेस up the wick of the lamp due to the capillarity. The rise of oil inside wick of lamp. तुम्ही कदाचित केरोसिनचा लॅम्प बघितलेला असेल, केरोसिनचा दिवा बघितलेला असेल, तर हा सपोज हा केरोसिनचा दिवा आहे. ठीक आहे, तर याच्या वर काय असते लक्षात घ्या, की फ्लेम असते, ज्योत. ओके, आणि या फ्लेम पर्यंत ऑइल सप्लाय करायचं जे काम आहे ते कोण करतं, ही वात करते. वात या वातीलाच काय म्हणतो आपण, विक असं म्हणतो. आता फ्लेम जी आहे ती हायर लेवलला असते, आणि आतली ऑइल लेवल जी आहे ती काय असते, लोअर लेवलला असणार आहे. मग हे ऑइल जे आहे लोअर लेवल पासून फ्लेम पर्यंत कशामुळे पोहोचणार आहे, ड्यू टू द फेनॉमिनन ऑफ द कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी या फेनॉमिनन मुळेच काय होतं, हे ऑइल जे आहे ते
फ्लेम पर्यंत पोहोचतं. कारण ही जी वीक आहे, वीक याच्यामध्ये काय असतात, स्मॉल कॅपिलरीज असतात. वीक मध्ये म्हणजे या वातीमध्ये स्मॉल कॅपिलरीज असतात आणि कॅपिलरी राईज या फेनॉमिननमुळे काय होतं, ही ऑइल लेवल जी आहे ती लोअर लेवल पासून हायर लेवल पर्यंत पोहोचते आणि त्या फ्लेमला ऑइल सप्लाय कंटिन्युअसली चालू राहतो आणि अशा प्रकारे तो दिवा जो आहे तो पेटत राहणार आहे. तर राईज ऑफ ऑइल इनसाइड वीक ऑफ द लॅम्प, दिस इज ड्यू टू द phenomenon of the capillarity. Second is towel can soak water. Towel can soak water due to capillarity. Due to capillarity. आता समजा एखाद्या सरफेसवर ऑइल ड्रॉप्स वॉटर ड्रॉपलेट्स असतील, एखाद्या सरफेसवर वॉटर असेल, त्याच्यावर आपण टॉवेल टाकला तर लगेच काय होतं, टॉवेलमध्ये ते वॉटर जे आहे सरफेसवरचं वॉटर लगेच ऍब्सॉर्ब होतं. आणि हे कशामुळे होतं, इट इज ड्यू टू द फेनॉमिनन ऑफ द कॅपिलरिटी. कारण त्या टॉवेलमध्ये पुन्हा एकदा काय असतात, कॅपिलरीज असतात आणि त्या कॅपिलरी वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की काय होतं, त्याच्यामध्ये कॅपिलरी राईज होतं. म्हणजे लिक्विड जे आहे ते काय केलं जातं, कॅपिलरीमध्ये आत ओढलं जातं. Okay, and therefore towel can soak water due to the phenomenon of the capillarity. Third very good example is that sap and water rises to topmost leaves of tree. ओके, दिस इज अगेन ड्यू टू द कॅपिलरिटी. म्हणजे ट्रीज मध्ये काय असतात, कॅपिलरी, व्हेरी स्मॉल कॅपिलरीज असतात आणि या कॅपिलरिटी फेनॉमिननमुळेच काय होतं, हे जे सॅप आहे आणि वॉटर जे आहे, सॅप म्हणजेच काय, वॉटर अलॉंग विथ द न्यूट्रिएंट्स रिक्वायर्ड फॉर दी ट्री. म्हणजे ट्रीला लागणारे जे न्यूट्रिएंट आहेत ते न्यूट्रिएंट असणारं जे लिक्विडचं मिक्सचर आहे त्याला काय म्हणतो आपण, सॅप असं म्हणतो. तर ते सॅप आणि वॉटर जे आहे ते ट्रीच्या टॉपमोस्ट लीव्ह पर्यंत कुठल्या फेनॉमिननमुळे पोचणार आहे, ड्यू टू द फेनॉमिनन ऑफ दी कॅपिलरिटी. किंवा वर्किंग ऑफ फाउंटन पेन. फाउंटन पेनचं वर्किंग देखील काय आहे, कॅपिलरिटी या फेनॉमिननमुळेच घडतं. म्हणजे तुम्ही बघितलेलं असेल, फाउंटन पेन जो आहे तो फॉर एक्झाम्पल या पद्धतीने फाउंटन पेन असेल तर ही अशी निब असते त्याची, बरोबर आहे ना, या पद्धतीनं देयर इज अ निब लाईक दिस. ओके, आणि इथं तुम्हाला एक व्हेरी स्मॉल स्लॉट दिसत असेल, इथं निब मध्ये व्हेरी स्मॉल स्लॉट इज देअर. आता ही हा जो स्मॉल स्लॉट जो आहे इट विल ऍक्ट लाईक अ कॅपिलरी आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कंटिन्युअसली आतली इंक, फाउंटन पेन मध्ये काय असते, फाउंटन पेन म्हणजेच काय, इंक पेन. तर फाउंटन पेन मध्ये असणारी जी इंक आहे या कॅपिलरिटी फेनॉमिननमुळे काय होतं, या एंड पॉइंट पर्यंत काय होतं, कम्प्लिटली पोहोचतं. And therefore we are able to write. म्हणजे फाउंटन पेन also works on the principle of the capillarity. आणखी एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर ब्लॉटिंग पेपर absorbs water or the ink due to the capillarity. Blotting paper absorbs ink or the water. And this again happens due to the phenomenon of the capillarity. So these are the examples of the capillarity. Okay. ब्लॉटिंग पेपरलाच आपण दुसरं नाव काय म्हणतो, टिश्यू पेपर. जे हॉटेलमध्ये अनेक वेळा गेल्यानंतर तुम्हाला हात स्वच्छ करायला वगैरे मिळतात, तो जो ब्लॉटिंग पेपर आहे, ओके, टिश्यू पेपर पण त्याला आपण म्हणू शकतो. तर तो काय करतो, वॉटर ऍब्सॉर्ब करतो किंवा इंक ऍब्सॉर्ब करतो अँड दिस हॅपन्स वन्स अगेन ड्यू टू द कॅपिलरिटी. आता हे कॅपिलरी राईज का होतंय किंवा कॅपिलरी फॉल का होतंय याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. व्हाय डज दिस कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल टेक्स प्लेस. आता काय करूया आपण, कॅपिलरी फॉल सुरुवातीला एक्सप्लेन करूया आणि त्याच्यानंतर कॅपिलरी राईज एक्सप्लेन करूया. कॅपिलरी राईज अँड कॅपिलरी फॉल. ओके, हे एक्झाम मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये हे डेरिव्हेशन जे आहे ते विचारलं जातं. खूप इझी डेरिव्हेशन आहे लक्षात घ्या. कॅपिलरी राईजचं एक आहे आणि कॅपिलरी फॉलचं एक आहे. ठीक आहे. आता कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल स्टडी करण्यासाठी याच्या अगोदर जो पार्ट आपण स्टडी केलेला आहे, कुठला पार्ट, तो पार्ट आपल्याला इथं आता बेसिकली माहिती पाहिजे. म्हणजे प्लेन लिक्विड सरफेस असेल आणि त्याच्या वर आणि खाली एक पॉइंट असेल. प्लेन लिक्विड सरफेसच्या वर पॉइंट ए आहे, खाली पॉइंट बी आहे. तर प्लेन लिक्विड सरफेसच्या वर आणि खाली दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, नेहमी सेमच असतं. हे असं का असतं, आपण हे लास्ट लेक्चर मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. ओके,
प्रेशर ऑन साइड ए इज इक्वल टू प्रेशर ऑन साइड बी असतं. कधी सरफेस, लिक्विड सरफेस जर प्लेन असेल तर. ओके, प्लेन लिक्विड सरफेसच्या वर जेवढं प्रेशर असतं तेवढंच खाली असतं. त्याच्यानंतर सपोज असा कॉन्केव्ह सरफेस असेल आणि कॉन्केव्ह सरफेसच्या वर पॉईंट ए असेल, खाली पॉईंट बी असेल, तर इथं काय होणार आहे, प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर, म्हणजे पीए इज ग्रेटर दॅन पीबी येणार आहे, म्हणजे वरच्या साईडला प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि अशा प्रकारे कॉन्व्हेक्स सरफेस असेल, वरचा पॉईंट ए असेल आणि खालचा पॉईंट बी असेल, तर इथे काय होणार आहे, वन्स अगेन आतल्या साईडला प्रेशर नेहमी जास्त असतं, लक्षात घ्या. पीबी इज ग्रेटर दॅन, आता येणार आहे पीए, आपण असं लिहूया याला, पीए इज लेस दॅन पीबी. नेहमी लक्षात ठेवा, इन साइडला प्रेशर जास्त असतं आणि हे इन साइडला प्रेशर जास्त कोणामुळे होतं, ड्यू टू द फेनॉमिनन ऑफ द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन या फेनॉमिननमुळे हे घडते, लक्षात घ्या. आणि हा पार्ट आपल्याला इथं लागणार आहे कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल एक्सप्लेन करण्यासाठी. अगोदर हे लक्षात आलं का बघा, लिक्विड सरफेस जे आहे ते 3 शेपचे असतात. एक तर प्लेन लिक्विड सरफेस असेल किंवा कॉन्केव्ह लिक्विड सरफेस असेल किंवा कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस असेल. ओके, प्लेन सरफेसच्या दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, सेम असतं, हे लक्षात ठेवा. असं कॉन्केव्ह शेप असेल तर वरच्या साईडला प्रेशर जास्त असतं, खालच्या साईडला प्रेशर कमी असतं. आणि कॉन्व्हेक्स सरफेस असेल तर वरच्या साईडला प्रेशर कमी आणि खालच्या साईडला प्रेशर जास्त असणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की आतल्या साईडला प्रेशर काय असतं, लिक्विड सरफेसच्या आतल्या साईडला प्रेशर काय असतं, कॉन्केव्ह साईडला, आतल्या साईडला म्हणण्यापेक्षा कॉन्केव्ह साईडला प्रेशर नेहमी जास्त असतं. हा पार्ट आपल्याला इथं लागणार आहे. ओके, तर आता क्वेश्चन बघा, एक्सप्लेन कॅपिलरी फॉल on the basis of, explain capillary fall on the basis of काय, pressure difference, on the basis of pressure difference on two sides, pressure difference on two sides of liquid surface. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल याची डायग्राम बघूया. कॅपिलरी फॉल कुठल्या केसमध्ये होतं, कॅपिलरी फॉल हे देखील लक्षात ठेवा. कॅपिलरी राईज कशामध्ये होतं आणि कॅपिलरी फॉल कशामध्ये होतं ते लक्षात ठेवा. कॅपिलरी राईज कधी होतं, when glass tube is dipped in water. ग्लास ट्यूब जर वॉटर मध्ये डीप केली तर काय होतं, कॅपिलरी राईज होतं. आणि कॅपिलरी फॉल कधी होणार आहे, कॅपिलरी फॉल कधी होणार आहे, when glass tube is dipped in mercury. Glass tube is dipped in mercury. When glass tube is dipped in water, capillary rise takes place, and when glass tube is dipped in mercury, काय होतं, कॅपिलरी फॉल होत आहे. ओके, आता कॅपिलरी फॉल होण्यासाठी आपण हे एक्सप्लेन करूया. सो कन्सिडर a capillary dipped in a liquid having convex meniscus inside capillary. ओके, तर याची डायग्राम कशी येणार बघा. डायग्राम विल बी लाईक दिस. Okay, so here there is a capillary like this. आता सुरुवातीला आपण असं ऍझ्युम करतोय की आउटसाइड आणि इनसाइड दोन्ही साइडला लेवल काय आहे, सेम आहे. आणि मेनिस्कसचा शेप कसा आहे, मेनिस्कस म्हणजे काय, ट्यूबच्या आतमध्ये असणारा लिक्विड सरफेसचा शेप.
मेनिस्कस म्हणजे लक्षात आलं का? मेनिस्कस म्हणजे काय? लिक्विड सरफेसचा शेप असतो, तो ट्यूबच्या आतमध्ये असणारा लिक्विड सरफेसचा शेप एक तर कॉन्व्हेक्स असतो किंवा कॉन्केव्ह असतो. आता सपोज काय आहे, दोन्ही साईडला इनिशियली काय आहे, लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी अँड आउटसाइड कॅपिलरी आर सेम. सुरुवातीला सेम असल्यानंतर काय होते असं आपण बघणार आहे. कन्सिडर कॅपिलरी डिप्ड इन अ लिक्विड हॅव्हिंग कॉन्व्हेक्स मेनिस्कस इनसाइड कॅपिलरी. सपोज इनिशियली level of liquid inside and outside capillary are same. दोन्ही साईडला म्हणजे आत आणि बाहेर दोन्ही साईडला काय आहे, लिक्विड लेवल सेम आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, कॅपिलरीच्या आतमध्ये मेनिस्कसचा शेप कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. म्हणजे कॉन्व्हेक्स शेप असला कॅपिलरीच्या आतमध्ये तरच काय होतंय, कॅपिलरी फॉल होतं, हे लक्षात ठेवा. ओके, मेनिस्कस कसा असेल, मेनिस्कस कसा पाहिजे, कॉन्व्हेक्स शेपचा पाहिजे, तरच काय होणार आहे, कॅपिलरी फॉल होते. आणि मेनिस्कस जर कॉन्केव्ह असेल ना तर कॅपिलरी राईज होते, लक्षात घ्या. इनिशियली लेवल ऑफ लिक्विड इनसाइड अँड आउटसाइड कॅपिलरी आर सेम. ओके, ठीक आहे. आता काय करूया, याच्यामध्ये आपल्याला 4 पॉइंट्स कन्सिडर करायचे. दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, दिस इज पॉइंट सी अँड दिस इज पॉइंट डी. ओके, 4 पॉइंट्स कन्सिडर करतोय मी. आणि हे पॉइंट्स कसे आहेत बघा. कन्सिडर 4 पॉइंट्स A, B, C and D such that consider 4 points A, B, C and D such that पॉइंट ए जो आहे तो कसा आहे, जस्ट अबव लिक्विड सरफेस आहे इनसाइड कॅपिलरी. पॉइंट बी जो आहे तो जस्ट बिलो लिक्विड सरफेस इनसाइड कॅपिलरी. पॉइंट सी जस्ट बिलो लिक्विड सरफेस आउटसाइड कॅपिलरी अँड पॉइंट डी जस्ट अबव लिक्विड सरफेस आउटसाइड कॅपिलरी. असे पॉइंट्स आहेत. ओके, हे डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहावं लागेल. पॉइंट ए इज जस्ट अबव लिक्विड इनसाइड कॅपिलरी. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉइंट बी कसा आहे, इज जस्ट अबव just below liquid surface, just below liquid surface inside capillary. त्याच्यानंतर पॉइंट सी is just below liquid surface outside capillary, and point D is just above liquid surface outside capillary. ओके. आता मगाचं जे डिस्कशन आहे, म्हणजे प्रेशर कुठल्या साईडला जास्त असतं, कुठल्या साईडला कमी असतं, ते आपल्याला लिहायचं आहे. ओके, त्याच्याबरोबर लिहूया. लेट PA, PB, PC अँड PD आर काय आहेत, प्रेशर्स ऍट पॉइंट्स A, B, C अँड D आहेत. प्रेशर्स ऍट पॉइंट A, B, C, D. ओके, आता बघा ए आणि बी मध्ये हे रिलेशन काय येणार सांगा. प्रेशर ऍट पॉइंट ए आणि प्रेशर ऍट पॉइंट बी. मी काय सांगितलंय तुम्हाला की आत कॉन्केव्ह साईडला म्हणजे आतल्या साईडला प्रेशर काय असतं, नेहमी जास्त असतं. म्हणजे पीबी शुड बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, पीए. ओके, सो पीबी शुड बी ग्रेटर दॅन काय पाहिजे, पीए पाहिजे. याचं रिझन इथे लिहावं लागेल तुम्हाला. प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज मोर.
प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज मोर. आतल्या साईडला, कॉन्केव्हच्या आतल्या साईडला प्रेशर काय असतं, जास्त असतं. त्याचबरोबर पीसी इज इक्वल टू काय येणार आहे, पीडी येणार आहे. पीसी इज इक्वल टू पीडी काय येणार सांगा, कारण हॉरिझॉन्टल सरफेसच्या दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, सेम असतं. प्रेशर ऑन टू साइड्स ऑफ हॉरिझॉन्टल सरफेस किंवा प्लेन सरफेस इज सेम. ठीक आहे, पीसी इज इक्वल टू पीडी अँड ऑल्सो पीए इज इक्वल टू काय येणार आहे, पीडी पण येणार आहे. पीए आणि पीडी हे दोन्ही ऍटमॉस्फेरिक पॉइंट आहेत आणि दोन्ही ऍटमॉस्फेरिक पॉइंट असल्यामुळे काय होणार आहे, जेवढं एअर प्रेशर ए पॉइंटला असणार तेवढंच एअर प्रेशर डी पॉइंटला असणार आहे. बोथ आर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, लक्षात आलं का बघा. पहिली गोष्ट, पीबी इज ग्रेटर दॅन पीए, पीसी इज इक्वल टू पीडी अँड पीए इज इक्वल टू पीडी. आणि याच्यावरून आपल्याला फायनल आन्सर आता मिळणार आहे. Suppose this is equation number 1, this is number 2, this is number 3. Okay. आता काय करायचं आहे, फ्रॉम इक्वेशन 2 and 3, 2 and 3 वरून काय होणार बघा, पीसी इज इक्वल टू पीडी आणि पीए इज इक्वल टू पीडी अँड देअरफॉर व्हॉट विल हॅपन, पीसी विल बी इक्वल टू काय येणार आहे, पीए येणार आहे. सपोज दिस इज नंबर 4, पीसी आणि पीए सेम झालं. आता 1 and 4 वरून काय येणार बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 4, 1 and 4 वरून काय येणार बघा, पीबी इज ग्रेटर दॅन पीसी आणि पीए सेम आहे ना, पीबी इज ग्रेटर दॅन पीसी येणार. ओके, सो दिस इज द फायनल फॉर्म्युला, पीबी इज ग्रेटर दॅन पीसी. आता पुन्हा एकदा त्या डायग्राम मध्ये जावा आणि बघा. आता या फायनल प्रेशरचे सगळे जे रिलेशन आहेत त्याच्यावर फायनल रिलेशन काय आलं आपल्याला, पीबी इज ग्रेटर दॅन पीसी, म्हणजे बी पॉइंटला प्रेशर जास्त आहे आणि सी पॉइंटला प्रेशर कमी आहे. ओके, आता ही जर डायग्राम पुन्हा एकदा आपण बघितली बघा, आताच आपण प्रूव्ह केलं की बी पॉइंटला प्रेशर जास्त क्रिएट होतोय आणि सी पॉइंटला प्रेशर काय होतंय, कमी होतोय अकॉर्डिंग टू दिस डायग्राम. मग आता काय व्हायला पाहिजे, लिक्विड जे आहे ते नेहमी कसं फ्लो होतं, हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणजे प्रेशर डिफरन्स तयार झाला तर लिक्विड काय होणार आहे, फ्लो होणार आहे. तर बी पॉइंटला प्रेशर जास्त आहे आणि सी पॉइंटला प्रेशर कमी आहे अँड देअरफॉर लिक्विड विल स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम बी टू सी, म्हणजे कॅपिलरीच्या आतमधून काय होणार आहे, लिक्विड बाहेर फ्लो होणार अँड देअरफॉर व्हॉट विल हॅपन, लिक्विड लेवल इनसाइड कॅपिलरी फॉल्स. ओके, लक्षात आलं का बघा, तोच पॉइंट इथं फक्त लिहायचा आहे अँड देअरफॉर कॅपिलरी फॉल टेक्स प्लेस. ओके, सो ॲज प्रेशर inside capillary is more than pressure outside. ओके, काय होणार आहे मग, लिक्विड फ्लोज आउट फ्रॉम कॅपिलरी and capillary fall takes place. ओके, तर अशा प्रकारे कॅपिलरी फॉल होणार आहे. पुन्हा एकदा जस्ट शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो कॅपिलरी फॉल का होतंय आणि त्याच्यावरूनच तुमचं तुम्ही डेरिव्हेशन कशाचं लिहायचं आहे, कॅपिलरी राईटचं डेरिव्हेशन लिहायचं आहे. ओके, राईटचं पण पाहिजे तर आपण शॉर्ट मध्ये डिस्कस करूया. बाकीचा राईटअपचा जो पार्ट आहे येणार आहे तो सेमच येणार आहे. बघा, सुरुवातीला काय करायचं आहे, आतली लेवल आणि बाहेरची लेवल दोन्हीची लेवल काय करायची आहे, सेम कन्सिडर करायची आहे. आणि लिक्विड मिनिस्कस कुठल्या शेपचा घ्यायचा आहे, कॉन्व्हेक्स शेपचा लिक्विड मिनिस्कस घ्यायचा आहे. हे बघा, पुन्हा एकदा 4 पॉईंट मी कन्सिडर करतोय, ए बी सी अँड डी. लक्षात येते का बघा, पहिली गोष्ट म्हणजे पीबी इज ग्रेटर दॅन काय येणार आहे, पीए येणार, पीबी इज ग्रेटर दॅन पीए. त्याच्यानंतर पीसी इज इक्वल टू काय येणार आहे, पीडी येणार. पीसी आणि पीडी काय असणार आहे, सेम असणार आहे, कारण हॉरिझॉन्टल सरफेसच्या दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, सेम असतं. आणि पीए इज इक्वल टू काय येणार आहे, पीडी. म्हणजे या डेरिव्हेशन मध्ये एवढाच पार्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पीए आणि पीडी सेम काय येणार सांगा, कारण दोन्ही काय आहेत, ऍटमॉस्फेरिक प्रेशर्स आहेत. ओके, ए हा ऍटमॉस्फेरिक पॉइंट आहे, डी हा देखील ऍटमॉस्फेरिक पॉइंट आहे.
ओके, आणि त्याच्यामुळे काय होणार होतं बघा, सुरुवातीला या दोन इक्वेशनचं कंपॅरिझन करायचं. पीसी इज इक्वल टू पीडी, पीए इज इक्वल टू पीडी, अँड देअरफॉर पीसी इज इक्वल टू काय येणार आहे, पीए येणार. किती सिंपल डेरिवेशन आहे बघा. आणि मग काय करायचं, फर्स्ट आणि लास्टचं कंपॅरिझन करायचं. त्याच्यामुळे काय येणार आहे, पीबी इज ग्रेटर दॅन पीसी येणार. मग पीसी इज ग्रेटर दॅन पीबी इज ग्रेटर दॅन पीसी. मग बी पॉइंटला प्रेशर जास्त झालं आणि सी पॉइंटला प्रेशर कमी झालं तर लिक्विड काय होणार आहे, कॅपिलरी मधून सी पॉइंटला फ्लो व्हायला लागणार. म्हणजे कॅपिलरीच्या आतमधून कॅपिलरीच्या बाहेर जे आहे ते लिक्विड फ्लो व्हायला चालू होणार आणि त्याच्यामुळे लेवल इथली काय होणार आहे, खाली येणार आहे. ओके, अँड देअरफॉर कॅपिलरी फॉल टेक्स प्लेस. तसं कॅपिलरी राईज कसं होणार बघा, कॅपिलरी राईज हे देखील मी शॉर्ट मध्ये सांगतो. तुमचं तुम्ही पाठीमागे जसं डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शन प्रमाणे काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता कॅपिलरी राईज होण्यासाठी काय कंडिशन पाहिजे सांगा. सपोज ही कॅपिलरी ट्यूब आहे, कॅपिलरी ट्यूब आहे. ओके, दिस इज आउटसाइड लिक्विड लेवल. आता इनिशियली काय कन्सिडर करूया, इनसाइडला जेवढी लेवल आहे तेवढीच आउटसाइडला लेवल आहे असे अजून करूया. आणि लिक्विडचा मेनिस्कस कसा असेल आता, कॉन्केव. ओके, लिक्विड मेनिस्कस इनसाइड कॅपिलरी विल बी कॉन्केव. पुन्हा एकदा 4 पॉइंट जर कन्सिडर केले, ए बी सी अँड डी, 4 पॉइंट जर कन्सिडर केले तर काय होणार बघा. आता काय येणार, पीए इज ग्रेटर दॅन पीबी येणार. पहिली गोष्ट, पीए इज ग्रेटर दॅन पीबी, कारण का कॉन्केव साईडला, मेनिस्कसच्या कॉन्केव साईडला नेहमी प्रेशर काय असतं, ड्यू टू सरफेस टेन्शन जास्त क्रिएट होतं. त्याच्यानंतर पीसी इज इक्वल टू पीडी येणार आहे, कारण प्लेन सरफेसच्या दोन्ही साईडला प्रेशर काय असतं, सेम असतं. आणि त्याचबरोबर पीए इज इक्वल टू काय येणार आहे, पीडी येणार, कारण पीए आणि पीडी काय आहे, दोन्ही ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहेत. आता हे दोघे जण कंबाईन केले तर काय होणार, पीसी इज इक्वल टू पीडी, पीए इज इक्वल टू पीडी, अँड देअरफॉर पीसी इज इक्वल टू काय होणार आहे, पीए होणार. पीसी इज इक्वल टू पीए, आणि पीसी इज इक्वल टू पीए झाला तर फर्स्ट आणि लास्ट रिलेशन जर कम्पेअर केलं तर काय होणार आहे, पीए फक्त रिप्लेस करणार मी, पीएच्या ठिकाणी पीसी ग्रेटर दॅन काय येणार आहे, पीबी. आता बघा, सी पॉइंटला प्रेशर जास्त झालं आणि बी पॉइंटला प्रेशर काय झालं, कमी झालं. सी पॉइंटला जास्त आणि बी पॉइंटला कमी झाल्यामुळे आता काय होणार आहे, लिक्विड विल फ्लो फ्रॉम आउटसाइड कॅपिलरी टू इनसाइड कॅपिलरी, अँड देअरफॉर व्हॉट विल हॅपन, कॅपिलरी राईज विल टेक प्लेस लाईक दिस. कॅपिलरी राईज जो आहे तो होणार आहे. ओके, तर या पद्धतीनं हे कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉलचं एक्सप्लेनेशन आहे. ओके, नेक्स्ट कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला आपण बघूया. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला म्हणजे किती अमाऊंट. आता मागच्या डेरिवेशन मध्ये आपण काय बघितलं की कॅपिलरी राईज का होते किंवा कॅपिलरी फॉल का होते ते बघितलं. आता बघायचं आहे कॅपिलरी राईज किती अमाऊंट न होणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, एचचा फॉर्म्युला. ओके, आता हे देखील डेरिवेशन खूप इझी आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ओके, तर याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला डायग्राम ड्रॉ करावे लागणार आहे. सपोज डायग्राम इज लाईक दिस. सपोज दिस इज द capillary, this is the vessel. Okay, this is outside liquid level. Okay, and after that this is the inside liquid level. This is the height through which capillary rise takes place. Small r is the radius of the capillary. Small r is the radius of the capillary. ठीक आहे, तर बघा एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज कसं येणार आहे. Consider a capillary rise. Consider a capillary rise as shown in figure. As shown in figure. Okay, let r is equal to radius of capillary.
R is equal to radius of capillary, H is equal to height of capillary rise. Height of capillary rise. Okay. त्याच्यानंतर theta is angle of contact. Theta is angle of contact. Capital T is the surface tension of the liquid, and rho is the density of liquid. Rho is the density of liquid. आता बघा, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा ऍक्ट होतो. आता लिक्विड सरफेसला काढलेली जी टँजेंट असणार आहे, लिक्विड सरफेसला काढलेली जी टँजेंट असणार आहे, इट विल मेक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इक्वल टू थीटा. लिक्विड सरफेसला काढलेली टँजेंट आणि सॉलिडचा सरफेस यांच्यामधला अँगल म्हणजे काय असतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतं. हे आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. सो हिअर देर इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि फोर्स ड्यू म्हणजे सरफेस टेन्शन कसं ऍक्ट होतं, लिक्विड सरफेसला टँजेन्शियल डायरेक्शन ऍक्ट होतं, इन दिस डायरेक्शन. This is the tangent drawn to liquid surface. Surface tension always acts tangential to the surface. आता surface tensionचा अपवर्ड कंपोनंट म्हणजे इथं आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा असेल तर इथं पण अँगल काय येणार आहे, थीटा. इथं पण अँगल येणार आहे थीटा. आणि सरफेस टेन्शनचा एक अपवर्ड कंपोनंट क्रिएट होणार, अँड दिस इज द रिस्पॉन्सिबल फॉर कॅपिलरी राईज. सरफेस टेन्शनचा जो अपवर्ड कंपोनंट तयार होतो तो काय असणार आहे, कॅपिलरी राईजला रिस्पॉन्सिबल असणार आहे. तो काय करणार, लिक्विडला वर ओढून घेऊन जाणार आहे, लक्षात घ्या. आणि अपवर्ड कंपाऊंड हा किती असणार आहे, दॅट इज टी कॉस थीटा असणार आहे. दॅट इज टी कॉस थीटा. ओके. सरफेस टेन्शनचा थीटाच्या डायरेक्शन कंपाऊंड असणार आहे टी कॉस थीटा. म्हणजे सरफेस टेन्शनचा टी कॉस थीटा हा जो कंपाऊंड आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅपिलरी राईज. हे अगोदर लक्षात ठेवा. ओके. तर आता इथं मी डायरेक्टली लिहितो, फोर्स ड्यू टू surface tension in vertically upward direction. Force due to surface tension in vertically upward direction. Vertically upward direction of force due to surface tension किती येणार आहे, तर F is equal to surface tension into length of contact. ओके. surface tension into काय असतं, length of contact असतं. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा मी हा फॉर्म्युला लास्ट टाइम तुम्हाला दिलाय. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन F इज इक्वल टू काय असतं, सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट. सो देअरफॉर अपवर्ड फोर्स किती येणार बघा, सरफेस टेन्शन म्हणजे किती घेणार, अपवर्ड डायरेक्शन फक्त कंपाऊंड घेणार आहे, दॅट इज टी कॉस थीटा. आणि लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट लिक्विड जे आहे ते कॅपिलरीच्या किती कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे, तर सर्कम्फरन्स एवढ्या म्हणजे 2πr. ओके. So upward force due to surface tension किती येणार आहे, t cos theta into 2πr. So this is equation number 1. इथे सिंपल डेरिवेशन आहे बघा. त्याच्यानंतर आता हे एवढा लिक्विड कॉलम का आहे, आउटसाइड लेवल पेक्षा वर आहे एवढा लिक्विड कॉलम, बरोबर आहे ना. आता या लिक्विड कॉलमचं वेट जे आहे ते काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. वेट इक्वल टू mg दॅट विल ऍक्ट इन अ वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. सो वेट acting in vertically downward direction, okay, that is W is equal to काय येणार आहे, mg येणार आहे. आता मास म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असतं, इंटू जी. ओके. परत व्हॉल्यूम, आता एवढा सिलेंड्रिकल कॉलम जो आहे लिक्विडचा तो काय आहे, आउटसाइड लेवलच्या वर आहे. त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दॅट इज पायर स्क्वेअर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती, पायर स्क्वेअर. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो सिलेंडरच्या, पायर स्क्वेअर इंटू एच ना, पाय आर स्क्वेअर इंटू एच, हे व्हॉल्यूम झालं, इंटू रो इंटू जी. आता एवढा फोर्स जो आहे तो काय होणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं, इथं अपवर्ड फोर्स किती ऍक्ट होतोय आणि डाऊनवर्ड फोर्स किती ऍक्ट होतोय, हे दोन गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके. आणि अपवर्ड आणि डाऊनवर्ड फोर्स मिळाला की इक्विलिब्रियम मध्ये काय लिहिणार आहे आपण, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. सो इन इक्विलिब्रियम
काय होणार आहे, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. मग अपवर्ड फोर्स किती आहे? सो देअरफॉर P cos theta into 2 pi r is equal to pi r square h rho g. बरोबर आहे ना? मग आता काय होणार आहे, हिअर पाय गेट कॅन्सल, r अँड r स्क्वेअरचे एक r कॅन्सल होणार आहे. LHS ला राहणार आहे 2t cos theta, RHS ला राहणार आहे RH rho g. आता याच्यावरून आपल्याला कॅपिलरी राईज म्हणजे H चा फॉर्म्युला मिळवायचा आहे. तर H चा फॉर्म्युला काय येणार आहे, 2t cos theta divided by r rho g. Okay, so this is the final formula for capillary rise. H is equal to 2t cos theta divided by r rho g. हा फॉर्म्युला कॅपिलरी फॉलला देखील ऍप्लिकेबल आहे. ओके, सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर कॅपिलरी राईज. लक्षात आलं का बघा? याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा.